राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. जुन्नर तालुक्यात विद्युत रहित ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 23 गुन्हे उघडकीस आले असून 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करून एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात विद्युत रहित ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल देखील झाले होते. विद्युत रहित चोरी गेल्याने परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे. तसेच परिसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढल्या होत्या. विद्युत रहित हे दुर्गम भागात असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार CCTV याद्वारे तपासणे अडचणीचे होते. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व पथकाची बैठक घेऊन सन 2025 व सन 2026 मधील दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकरता मार्गदर्शन करून सूचना केल्या. त्या अनुषंगाने जुन्नर खेड उपविभागात कामकाज पाहणारे अधिकारी अंमलदार यांच्या पथकास नियुक्त करण्यात आले. गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्याची वेळ, गुन्ह्याची कार्यपद्धती याचा आढावा घेण्यात आला. तपास पथकाने गुन्ह्याची घटनास्थळी पडताळून घटनास्थळाकडे जाणाऱ्या येणाऱ्या रोडवरील CCTV फुटेज तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपीने केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक रवाना करण्यात आले. विद्युत रहित चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचून भास्कर रंगनाथ केवळ वय 34 वर्ष राहणार पिराचीवाडी निमदारी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, आरोपी कृष्णा बबन जाधव वय 30 वर्ष राहणार मिडगुलवाडी कान्हूर मेसाई तालुका शिरूर जिल्हा पुणे, आरोपी दीपक लहू भालेकर वय 30 वर्ष राहणार डगाडवाडी वेनेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, आरोपी सुखरूप सुखदेव नागरे वय 24 वर्ष राहणार हिवरेतर्फे नारंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे, आरोपी राजेंद्र भालचंद्र भालेकर वय 33 वर्ष राहणार ढगाडवाडी येनेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना दिनांक 17 मार्च रोजी मांजरवाडी रोड पुणे बायपास जवळ परिसरातून सापळा लावून ताब्यात घेतलाय. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी विद्युत रहित ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तपासादरम्यान गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिका कार, अल्टो कार अशी 2 चारचाकी वाहने जप्त केली आहे. चोरी केलेल्या 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा असा एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चौकशीमध्ये त्यांच्याकडून 23 गुन्हे केल्याचे देखील उघड झालं आहे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, जुन्नर. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.